पश्चिम बंगालच्या राजकारणात आजपासून एक ऐतिहासिक पर्व सुरू झाले। गेली 15 वर्षे सत्तेवर असलेल्या तृणमूल काँग्रेसचा पराभव करत भाजपनं राज्यात पहिल्यांदाच सत्ता स्थापन केली आणि भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेत नवा राजकीय इतिहास रचला। कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राउंडवर पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून होतं। पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एनडीएतील अनेक वरिष्ठ नेते या ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित होते। बंगालमध्ये परिवर्तनाची घोषणा देत भाजपने अखेर सत्ता मिळवली आणि ममता बॅनर्जींच्या दीर्घकालीन वर्चस्वाला मोठा धक्का दिला। एकेकाळी ममता बॅनर्जींचे विश्वासू सहकारी मानले जाणाऱ्या सुवेंदू अधिकारी यांनी आता त्यांनाच धोबीपछाड देत मुख्यमंत्री पद मिळवले। मात्र पश्चिम बंगालच्या सत्तेची चावी मिळवणारे सुवेंदू अधिकारी कोण आहेत, त्यांचा राजकीय इतिहास काय आणि तृणमूल काँग्रेस ते भाजप हा त्यांचा प्रवास कसा होता याबद्दल सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे सिद्धेश कांबळी। पश्चिम बंगालच्या कोलकात्यात शनिवारी एक ऐतिहासिक घडामोड घडली। भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। सर्वात आधी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचा निकाल काय लागला ते समजून घेऊया। या निवडणुकीत भाजपने मोठा विजय मिळवत 293 पैकी तब्बल 207 जागांवर विजय मिळवला, तर ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसला 80 जागांवर समाधान मानावं लागलं। याशिवाय काँग्रेसला 2, डावे पक्ष 2 आणि इतर पक्षांनाही 2 जागा मिळाल्या। सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही मतदारसंघात विजय मिळवत ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का दिला। भवानीपूरमध्ये ममता दीदींचा पराभव करून त्यांनी आपली ताकद सिद्ध केली। एकेकाळी तृणमूल काँग्रेसचे विश्वासू शिलेदार मानले जाणारे सुवेंदू अधिकारी हे बंगालच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक ठरले आहेत। नंदीग्राम पासून सुरू झालेला त्यांचा राजकीय संघर्ष आता मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचलाय। राज्यात प्रथमच भाजपचा भगवा झेंडा फडकला असून हा निकाल केवळ एका निवडणुकीचा विजय नाही, तर बंगालच्या राजकीय समीकरणातील मोठा बदल मानला जातोय। भाजपच्या विजयामागे हिंदुत्वाचा मुद्दा, संघटनात्मक ताकद, केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार आणि तृणमूल विरोधी असलेली जनतेची नाराजी हे महत्त्वाचे घटक ठरले। तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसवर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप आणि स्थानिक असंतोष याचा जोरदार फटका बसला। आता सुवेंदू अधिकारी यांचा राजकीय प्रवास कसा आहे ते समजून घेऊया। सुवेंदू अधिकारी यांचा जन्म पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील कांथी शहरात झाला। विद्यार्थी चळवळीतून त्यांच्या राजकीय वाटचालीची सुरुवात झाली। कॉलेज जीवनात असतानाच त्यांनी विद्यार्थी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला। सुरुवातीला युवक काँग्रेसमध्ये काम करत त्यांनी स्थानिक पातळीवर संघटना उभी केली। मात्र पश्चिम बंगालमध्ये डाव्या आघाडी विरोधातील आंदोलनांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीला खरी दिशा दिली। 2007 मधील नंदीग्राम चळवळ ही सुवेंदू अधिकारी यांच्या राजकीय आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरली। या चळवळीमुळे त्यांची राज्यभर ओळख झाली। या काळात त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस पक्षाला मजबूत करण्यासाठी मोठं काम केलं। ग्रामीण बंगालमध्ये तृणमूलचा विस्तार करण्यात त्यांचा मोठा वाटा मानला जातो। 2009 मध्ये ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले। पुढे 2016 मध्ये नंदीग्राम मधून आमदार म्हणून निवडून आले। 2020 मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला। हा बंगालच्या राजकारणातील सर्वात मोठ्या राजकीय धक्क्यांपैकी एक मानला गेला। भाजपनं त्यांना राज्यातील प्रमुख चेहरा म्हणून पुढे केलं। 2021च्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून सुवेंदू अधिकारी यांनी थेट ममता बॅनर्जी यांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि अत्यंत चुरशीच्या लढतीत विजय मिळवला। या विजयानंतर ते भाजपच्या बंगालमधील सर्वात प्रभावी नेत्यांपैकी एक बनले। त्यानंतर आता 2026 मध्ये त्यांनी या विजयाची पुनरावृत्ती करत मुख्यमंत्री पद मिळवलं। दीर्घकाळ डाव्या आणि तृणमूलच्या प्रभावाखाली राहिलेल्या बंगालमध्ये भाजपचं सरकार स्थापन करणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले। पश्चिम बंगालमधील भाजपच्या या ऐतिहासिक विजयात सुवेंदू अधिकारी यांचाही मोलाचा वाटा मानला जातो। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।